नमस्कार मित्रांनो, आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय भटवाडी डोंगरामध्ये पार्टी करायसाठी. आता हा इथे आहे. आता आम्ही 3 जण आहेत. आतमध्ये पाव घेतोय. पुढे नक्की बघत राहा व्हिडिओत काय होणार आहे ते. पण पोहोचलेलं आहे या ठिकाणी. सगळे ऑर्डर घेतलं वरती जाऊन. थंडा वेफर काय न्यायचा तो बाकीचा सामान आम्ही आणलाय. वेफर आम्ही सगळे घेतलेले. ह्या वासाड्याकडे पेपर आहे, ह्याच्याकडे पाव आहेत. भाई सिलेक्ट करतील कोणता घ्यायचा आणि कोणता नाही. चकना हां, या ठिकाणी हे सामान असं गंगाबाईकडे एवढं सामान. आणि आता आपण चाललोय वरती डोंगरात. हां, आपण हे पोलीस प्रशिक्षण फायरिंग रेंज. इथे फायरिंग चालू असली की जाऊन देत नाही ना वरती, माहिती आहे काय. आता आम्ही चाललोय. हां, इकडे अग्निशमन केंद्र आहे भटवाडीचं. तिथून पुढे आलो, त्या रस्त्याने असं चाललो आहे मी पुढे. लिहून ठेवलं फायरिंग चालू असताना कोणी वर जाऊ नये. त्याच्या बाजूने आता फायरिंग चालू नाही रे. 1000 रुपये दंड म्हणजे फायरिंग चालू नाही ना आता. भाई कसं वाटतंय, तिसरा दिवस कंटिन्युअसली येतोय आपण. मजा वाटते. आणि आज तर पार्टीचा प्लॅन आहे. आम्हाला वेफर पाय खायला नव्हतं भेटत म्हणून आम्ही डोंगरामध्ये येतो. आम्हाला एवढ्या दिवस रोज आम्ही डोंगरावरून खाली उतरतो का आम्हाला वेफर पाव खायला भेटत. पण एकदा पण वेफर पाव खायला भेटत नाही. दुकान बंद असलं आमचं नशीबच खराब आहे. त्यासाठी आम्ही आमचं नशीब चांगलं करायला डोंगरावरती चाललं वेफर पाव बनायला. हे हन्म्याबाईने गाणं चालू केलं आणि आपण धबधब्याच्या साईडने, हा जो आहे तो मेन रस्ता, वरतून धबधबा येतो इकडून. आपण तिथून त्याच्या बाजूच्या रस्त्याने वर चाललोय. केवढा वेळ लावतोस, चल लवकर. लोकेशन आहे मित्रांनो भटवाडी डोंगरात, म्हणजे खंडोबा टेकडीवर नाही पण दुसऱ्या साईडला. अशा परीने थोडासा ट्रेक करून आम्ही वरती चाललोय. उचल ना, काय बोलतोय बघ. असा काहीसा नजारा दिसतो. भाई बहुत ऊपर पहुंच गया है. त्याला वर खाली बोलवलाय रिटर्न. आणि हा चोपडा भाई चाललाय पुढे लोकेशनच्या दिशेने. आणि हे अशा प्रकारे आम्ही पोचलो आमच्या लोकेशनला. डॉगेश भाई त्याची गँग घेऊन इथे रेडी आहे. आलाय आपल्यासाठी. ग्लास भेटली ती आणली मी. येऊ दे ना, आता त्याचं नेहमीच आहे. अजून एक येणार होता, त्याने आम्हाला ढाचण दिले पाहुणे आले करून. आम्ही बोललो आता जाऊ दे, घरची गोष्ट आपण काय बोलणार त्याला. इथून पुढे आलो की असं हे ओपन स्पेस दिसतं. इथे पब्लिक खेळायला पण येते. इकडून आलात की त्या साईडला पवई, हिरानंदानी सिटी वगैरे दिसते. ही समोर आहे ती नाहर सिटी. ती इथूनही यायचा रस्ता आहे आणि इथून पुढे वर जाऊ शकतो. सो आम्ही आलो इथे. आता हे जे खाली दिसतंय ते पोलीस फायरिंग कॅम्प आहे. तिथे फायरिंगची प्रॅक्टिस होते. तिकडे आपले भाई लोक सगळे व्यवस्था करण्यामध्ये बिझी झालेत. हे हन्म्याबाईने सगळं इकडे बनवायला घेतलं आता. चोपडा भाई आल्या चालू झालाय. कडक पाडी करावी तर अशी करावी. लोकेशन बघा, डॉगेश भाईची गँग सगळी इथंच बसले. लोकेशन भटवाडी डोंगर. हे शिव्या देऊ नको. हे वसाडी इकडे भांडतायत बनवायचं सोडून. हे काय, हे पण या डोंगरावर येऊ शकता. आमच्या घरापासून हा डोंगर जवळ आहे म्हणून आम्ही इथे येत असतो सारखं. पार्टी वगैरे कधीतरी असा प्लॅन चालूच असतो. हे हन्म्याबाई इकडे हे सगळी प्रोसेस चालू आहे बनवण्याची. ह्या चोपडाबाई इकडे बसलेला आहे. ग्लास म्हणून झाले, दुसरा ग्लास म्हणून झालेला आहे या ठिकाणी. हा वासाडा. ही बघा लाल लाल तिखट चटणी खाणार आहे बघा. हा नको पडेल ते.
आम्ही सगळा कचरा इथे या थैलीमध्ये जमा करतोय, जो आम्ही खाली जाऊन कचरा पेटीजवळ टाकणार आहोत. हे अन्नाबाईंनी मिक्स करायला घेतलेलं आहे. हा. ची रेसिपी सांग जरा अन्म्या. हे सगळं तुम्हाला दुकानात भेटेल, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. शेजवान चटणी भेटणार, मियोनीज भेटणार, मियोनीज तंदुरी भेटणार, पास्ता मसाला भेटणार, सगळं भेटणार. तुमच्या जवळच्या दुकानात जावा, तिकडे सगळं भेटणार. हे वेफरचे पॅकेट पण भेटणार तुम्हाला. आणि जास्त मेन कोर्स म्हणजे आम्ही पाव आणलेला आहे. पाव तुम्हाला ताजे ताजे भाजी, चांगले भाजी क्वालिटीचे तर बेकरी. दुकानामध्ये घेऊन काय फायदा नाही. एक लादी 18ला देतात. आणि अन्म्या बाई का प्रिपरेशन चालू हो गेलाय. भाई फुल पद्धतशीर मध्ये चटणी लावायला घेतली आता. फर्स्ट फ्लेवर कोणता पडतोय? फर्स्ट फ्लेवरचा फ्लेवर मसाला मस्ती चोपडा. हा मरतोच मी, याला पितोच आहे. यश भाई नाव घे बोलतोय. मी का तुझी बायका नाव घ्यायला वाचडे. तीन मसाला मस्ती, तीन दुसरं आणि दुसरं बऱ्याच दिवसांनी बनवताना तर असा प्रॉब्लेम होतो. आपली सोबतची मंडळी तीन आपण बघ एका पावामध्ये 3 फ्लेवर टाकू ना, मग तीन मसाला मस्ती. आता शेअर तुम्ही देऊ नका मला, त्याला काय सतत देतो मी, कट करतो एडिट करतो. अरे वासाडे बनव ना, त्याच्या आधीच खातोय. त्याला स्वतः टाकते, बनवणार स्वतः खाते बघा. बघा असे असतात नमुने आमच्यामध्ये. स्वतः बनवतात स्वतःच खातात. जाड्या खा कसं आहे जाळा बाय, कसं आहे इकडं बघून सांगा. असं नाही, शब्द पण द्या. अतिउत्तम अतिउत्तम. धन्यवाद मंडळी, आभारी झाली. आता असा रस्ता मापाने घरी जावा. असं असतं तर मी आलत नसतो इथे. आपण विसरताय, आपण अरे हर्षला कॉल करायचा होता. हर्ष पण गेला होता. मध्ये तो वेगळे व्हिडिओ. अरे तो बोलला ना आम्ही व्हिडिओ बनवणार, तो बोला ती व्हिडिओ बनवणार. सेकंड राऊंड कोणत्या वेफरचा बनवतोय सांग जरा. पेरी पेरी आमच्याकडे आहेत 3 लादी पाव. आत्ताशी 1 लादी संपली आहे, अजून 2 लादा संपवायचे आहेत. संपायची बाकी आहे. हा चोपडाची रिएक्शन बघा, चेक करतोय. संपली ना. टाकी रुंबा दादा तो त्याला बघून उठतोय बघ. कोण बसू दे ना विचारायला. काय तुझी डॉगेश भाई हो, डॉगेश भाई तुम्हाला खॉफ आहे. त्याने एकान ठोकला ना, कोण 4-5 जण येतील भरायला येते. हा वासाड्याला कुत्रा चावलाय ना काल बोच्यावर, म्हणून तो तसा बोलतोय. ब्लॉग बनवताना असं बोलतो का रे. बघा बघा समोरच्या हसायला बघा. काही संघर्षनगर मधून चप्पल इथं ठेव, म्हणजे पेपरच्या हवा नाही जाणार. डोक्याला वापरते असेल तर वापरून. कुठे ठेवला ना थर्ड राऊंड बनवतोय. भाई कोणते वेफर घेतले दाखव. आता घेतला आहे चाट चस्का या ठिकाणी घेतलेला आहे. आम्ही सगळे फ्लेवर तिकट वाले घेतले. नमकीन काय घेतला नाही. तरी बघू आता किती पॅकेट घेतले, कुठल्या फ्लेवरचं गेलं, पुढे बघू. बाई चोपडाबाईच्या हातात सगळा कचरा इथे जमा केलेला आहे. आम्ही दादाचा टाकून आणि हनम्याबाई दगडी जमा करतोय परत एकदा येऊन बसायसाठी. आमची पार्टी झालेली आहे. पार्टी करून आम्ही निघालो आता घरी. तिथं पण इथे ढोल वाजवायची प्रॅक्टिस चालू आहे. डोंगराची सहल कशी वाटली? एक नंबर. हनम्या शेठ फर्स्ट टाइम चोपडा आता कसा दिसलं? रावत बाहेर पहिल्यांदा चढला, एवढा हीच मोठी गोष्ट. आता आम्ही उद्या आम्ही पवायला जातो रे. म्हणजे उद्या आपला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. उद्या परत भेटू
सेम ठिकाणी जाणार आहे, बट आम्ही पवईच्या साईडला जाणार आहे. तिथून तुम्हाला कसं लोकेशन दिसतं ते आम्ही दाखवणार आहे. चलो चला, बाय bye. बाय.